क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड, पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, मेहुण्याच्या मदतीने पतीचा खून, उगाव येथील बेपत्ता युवक प्रकरणाचा धक्कादायक उलगडा। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथे बेपत्ता झालेल्या युवकाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झालाय। पत्नीने आपल्या प्रियकर आणि मेहुण्याच्या मदतीने पतीचा खून केल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणात पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उगाव येथील शादाब रज्जाक तांबोडी वय 30 हा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाला होता। याबाबत निफाड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती। दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाजवळील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते, तोंडाला कपडा बांधलेला होता आणि कमरेला व मांडीला डंबेल्स बार बांधून तो नदीत फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले। तपासात हा मृतदेह उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोडी याचाच असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांच्या सखोल तपासात धक्कादायक सत्य समोर आले। मयताची पत्नी मुस्कान तांबोडी हिचे ऋषभ मनोज वर्मा या तरुणाशी प्रेम संबंध होते। दोघांना लग्न करायचे असल्याने त्यांनी शादाबचा काटा काढण्याचा कट रचला। सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले। तेथे त्याचे हातपाय बांधून त्याचा खून करण्यात आला। त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून चांदवड निफाड रोडवरील परतूल परिसरातील नदीत फेकण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी मुस्कान तांबोडी, ऋषभ वर्मा, शाहरुख शेख, युवराज थोरात, सलीम शेख, आर्यन जिनवाल आणि शेख एजाज अशा 7 आरोपींना अटक केली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चांदवड आणि निफाड पोलिसांनी संयुक्त तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।